हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांचे विचार ऐकतोय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार ऐकून करूया. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. हा विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. मित्रांनो, आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो. या सत्रामध्ये जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना, काही महत्त्वाचे क्षण जे इतिहासात अजरामर झाले आहेत किंवा ज्या क्षणांची आणि घटनांची नोंद इतिहासात नोंदवली गेली आहे, अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 13 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1699 साली गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरुपंथ तयार केले. 1895 साली भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म झाला. भारत सरकारने 1955 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांचा मृत्यू 29 ऑक्टोबर 1978 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड यात 379 लोक ठार झाले तर 1200 लोक जखमी झाले होते. इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1600 फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. आजच्याच दिवशी 1940 साली राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म झाला. ह्या एक भारतीय राजकारणी, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. 1956 साली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म झाला. त्यांनी बहुतांश हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजच्याच दिवशी 1988 साली महाराष्ट्र केसरी हिरामन बनकर यांचं निधन झालं. 1951 मध्ये औंध संस्थानाचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांचं निधन झालं. इंदूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1868 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1973 रोजी भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचं निधन झालं. त्यांच्या प्रेरणेने मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2008 साली संगीतकार दशरथ पुजारी यांचं निधन झालं. झिमझिम झरती श्रावणधारा, अशीच अमुची आई असती, चल उठ रे मुकुंदा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, मृदुलकरांनी छेडित तारा इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत. त्यांनी अजून त्या झुडपांच्या मागे हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले आहे. त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 रोजी बडोदा, गुजरात या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 2000 साली चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचं निधन झालं. 1906 रोजी आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युएल बेकेट यांचा जन्म झाला. 1743 रोजी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 जुलै 1826 रोजी झाला. 1922 साली टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जुलियस नेरेरे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 ऑक्टोबर 1999 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1960 साली अमेरिकेने ट्रान्झिट 1B
हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला. नेव्हिगेशन प्रणाली वापरल्या गेलेला ट्रान्झिट 1B हा पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त सॅटेलाईट होता. रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली प्रामुख्याने अमेरिकन नेव्ही त्यांचे अचूक स्थान आणि माहिती प्रदान करण्यासाठी पोलरिस क्षेपणास्त्राची पाणबुड्या आणि ते देखील नेव्हीच्या नेव्हिगेशन प्रणाली म्हणून वापरले गेले होते. ट्रान्झिट सिस्टीमच्या विकासास 1958 मध्ये सुरुवात झाली आणि 1959 मध्ये ट्रान्झिट 1A नावाचा एक प्रोटोटाईप उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. तो उपग्रह कक्षापर्यंत पोहोचू शकला नाही. ट्रान्झिट 1B या नावाचा दुसरा उपग्रह 13 एप्रिल 1960 रोजी थोर एल्बेस्टार रॉकेटद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. या यंत्रणेच्या पहिल्या यशस्वी चाचण्या 1960 मध्ये घेण्यात आला आणि या प्रणालीने 1964 मध्ये नौदल सेवेत प्रवेश केला. चला तर मग या उपग्रहाच्या माहितीनंतर आता वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1905 साली इटालियन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक ब्रुनो रॉसी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1997 साली मास्टर टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर बनले. टायगर वुड्स हा अमेरिकेचा गोल्फ खेळाडू आहे. 2 वर्षांचा असताना त्याने गोल्फ खेळण्यास प्रारंभ केला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या टायगरने आत्तापर्यंत 97 विजेतेपद मिळवले आहे. त्यात PGA टूरमधील 71 विजेतेपदांचा समावेश आहे. द मास्टर्स, US, द ओपन आणि PGA चॅम्पियनशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकून करिअर स्लॅम पूर्ती करणारा टायगर हा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. टायगर वुड्सने वयाच्या 21व्या वर्षी 1997 मध्ये ऑगस्टा येथे US मास्टर्स ही स्पर्धा तो जिंकला होता आणि तो हा सर्वात तरुण माणूस आणि विजेतेपद मिळवणारा पहिला आफ्रिकन अमेरिकन बनला होता. वुड्सने 13 महापर्ण जिंकले आहे आणि पुढच्या 12 वर्षात त्यांनी 10 वेळा PGA प्लेअर ऑफ द इयर म्हणून त्याला निवडण्यात आले होते. तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1963 साली रशियन बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पॅरोव्ह यांचा जन्म झाला. गॅरी कॅस्पॅरोव्ह हा रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. तो माजी बुद्धिबळ विश्वविजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ताही आहे. कॅस्पॅरोव्ह 1985 मध्ये वयाने सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता बनला. फिडेचा हा किताब 1993 पर्यंत त्याने स्वतःकडे राखला. यानंतर फिडेबरोबर झालेल्या वादामुळे त्याने प्रोफेशनल चेस असोसिएशन सुरू केली. 2000 मध्ये व्लादिर क्रॅमनिककडून हारेपर्यंत त्याला विश्वविजेता मानले जात होते. 1997 मध्ये डीप ब्लू संगणकाकडून हार पत्करलेला तो पहिला विश्वविजेता ठरला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. आणि हो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकू शकता किंवा पाहू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला यूट्यूबवर स्पेक्ट्रम अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तेव्हा चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.